मंत्री सन्माननीय नामदार देवेंद्र जी और चंद्रशेखर जी बावनकुळे आणि मराठवाड्याच्या आपल्या नेत्या माननीय मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांचा दौरा नांदेड येथे आहे. ते दोघे जण 4 वाजता नांदेडला येणार आहेत. आल्यानंतर भारतीय जनता पक्षाची संचालन समिती जी आहे आणि प्रत्येक प्रभागाचे 4 प्रभारी अशी मिळून 150 लोकांची मीटिंग आमची चंद्रलोकला होणार आहे. पहिल्यांदा ती मीटिंग झाल्यानंतर 4 ते 5 मीटिंग होईल आणि 5 ते 6 भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय कार्यालय प्रचार कार्यालय ITI समोर जे कालाजींची जागा आहे लागून कोणतं वाटलं की पाटील ताजच्या बॅक साईडला कालाची बाजू ITIच्या समोर तिथं आपलं एक भव्य दिव्य असं एक प्रचार कार्यालय आपण करत आहोत. त्याचं उद्घाटन चंद्रशेखरजी बावनकुळे आणि पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी एक सभा होऊन बावनकुळे साहेब हे लातूरकडे प्रयाण करणार आहेत आणि उद्या माळाकोळी येथे लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या पुतळ्याचा अनावर असल्यामुळे हे ऑफिस उद्घाटन झाल्यानंतर 6 वाजता अशोकराव चव्हाण साहेब आणि पंकजाताई हे दोघे माळाकोळी जाणार आहेत आणि सोयीनुसार नांदेडला वापस येणार आहेत. पंकजाताईंचा नांदेडला मुक्काम राहणार आहे. दुसऱ्या दिवशी 5 तारखेला देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांची जाहीर सभा इंदिरा गांधी मैदान येथे होणार आहे. त्या सभेच्या निमित्ताने त्या ह्या इलेक्शनच्या प्रभारी म्हणून त्या स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि निवडणूक प्रमुख अशोकराव चव्हाण साहेब आहेत. पण त्याआधी पंकजाताईंची एक सभा हनुमानगड भागामध्ये सकाळी 10 वाजता होणार आहे. दुपारी 4 वाजता सभा असल्यामुळे 2 घंटे 2 सभा व्हाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आम्ही एक सभा केलेली आहे. दुसरी पण सभा आम्ही फायनल करतो आहोत. 2 सभा त्यांच्या होतील. त्यानंतर आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष त्यांचा दौरा 6 तारखेला आहे. 6 तारखेला ते नांदेडला येणार आहेत 4 वाजता. 4 ते 5 दरम्यान पोहोचतील. दौरा करायचा पूर्ण मराठवाड्याचा संध्याकाळी पोहोचतील आणि त्यांनी पूर्ण जेवढे बूथ कमिटी आहे बूथ कमिटीचे अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख आणि उमेदवार यांची बैठक आम्ही त्यांच्या उपस्थित लावलेली आहे. जेवढे बूथ प्रमुख आहेत आमचे 550-600 आमचे गठीत झालेले बूथ आहेत तेवढ्याचे अध्यक्ष आणि आमचे संघ आपल्या शक्ती केंद्र प्रमुख आणि 67 उमेदवार आणि सर्व आमचे जिल्ह्याची बॉडी मंडळ अध्यक्ष सगळ्याची मीटिंग स्वतः रवींद्र चव्हाण साहेब घेणार आहेत. ती मीटिंग आमची जवळपास 1.5-2 तास चालेल. म्हणजे 5 ते 7 पर्यंत मीटिंग चालेल आमची आणि 7च्या पुढे 7 ते 9 मध्ये त्यांची एक मोठी जाहीर सभा नांदेड शहरात होणार आहे. अजून ती सभा अजून निश्चित झालेली नाहीये कारण 6 तारखेला असल्यामुळे आम्ही ठरणार आहोत. आणि ती सभा झाल्यानंतर इथून लातूरकडे जाणार म्हणजे पूर्ण दौरा करतात. औरंगाबाद, जालना, परभणी सगळ्या महानगरपालिकेकडे नांदेडून पुन्हा लातूर असा दौरा आहे त्यांचा. हे झालं आमच्या नेतेमंडळ दौरा 6 तारखेपर्यंत सांगितलं. जसे जसे अजून कार्यक्रम येतील बाकी मोठे मोठे नेतेमंडळीचे पूर्ण दिल्लीतले असो महाराष्ट्रातले असो इतर राज्यातले असो जे लोक येणार दौरा करता येतात प्रवासादरम्यान येणारच की पूर्ण त्यांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आपल्याला कळण्यात येईल. आजचं हे बोलण्यामागे एवढंच विषय आहे की नांदेड महानगरपालिकेमध्ये आमची पूर्वतयारी अतिशय जोरात आहे. जोरात झालेली आपण बघितलं असाल. आमचं पक्ष संघटन जोरात आहे. आमचे वरचे नेते मंडळी जोरात आहेत. जोरात आहेत. आमचा जाहीरनामा पण जोरात झालेला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी आमच्याकडे असल्यामुळं इच्छुकांची गर्दी पण जोरात आहे आमच्याकडे. 521 लोकांनी आमच्याकडे अर्ज मागितले. त्यापैकी आम्ही 67 जणांना आम्ही उमेदवारी दिली. एक 3 प्रभाग आमच्या हातून सुटले की त्या ठिकाणी आम्हाला सक्षम उमेदवार मिळाले नाही. प्रभाग क्रमांक 7 असो 18 असो
नाही तर 11 असो, हे 3 प्रभाग आमच्या हातून आम्हाला चांगले प्रबळ उमेदवार मिळाले नाही किंवा आम्हाला त्या ठिकाणी बाबा परिस्थिती बरोबर नाही, भाजपला अनुकूल अशी परिस्थिती नव्हती तिथं, त्यामुळे त्या प्रभागात माणसं उभा करू शकलो नाही. ही गोष्ट आम्ही वर्कवलेली आहे. ही सर्व इच्छुकांची गर्दी बघता हे बघता विरोधी पक्ष लोक आमच्यावर खूपच आरोप करायचे, असं झालं तसं झालं हे झालं, त्यांची युती होते हे होते, हे काय जाहीरनामा असाच झाला आहे, मीच केलेलं काम आहे. त्याच्यामुळं पुढे या हा जाहीरनामा जो केलेला आहे ते मी सर्व विकास कामं मीच केलेले आहेत असं सांगून स्वतःचा मोठेपणा करायचा प्रयत्न काही नेते मंडळी करत आहेत. काही लोकांनी उत्तर रिकामा सोडलाय, दक्षिणमध्ये म्हणजे शिवसेनेची युती केलेली आहे, उत्तरमध्ये त्यांना सोडून दिलेलं आहे. एकंदरीत सगळे हे राजरंग बघता मला वाटतं की हे जे आमचे मित्र पक्ष आहेत, महाराष्ट्रामध्ये जे मित्र पक्ष आहेत आमचे, एक तर महाआघाडीची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. त्यांचे बरेचसे नगरसेवक हे त्यांना सोडून पळून गेलेले आहेत विविध पक्षामध्ये. आणि ही परिस्थिती पाहता आमचे मित्र पक्ष जे आहेत, आमचे दोन्ही मित्र पक्षाचे नेते मंडळी बावचळून गेलेले आहेत दोघे. त्याच्यामुळं कोणी काहीतरी संख्या दाखवण्याकरता मला 3 दे, तू 2 ठेव, हे आमचं हे आदेश कर, मी या प्रभागात उचलून घेतो, तुझे माणसं ठेव, असं करून ते लढायचा प्रयत्न करत आहेत. भारतीय जनता पक्ष विकासाच्या कामावर सर्व गोष्टीवर आम्ही ताकदीने इलेक्शन लढणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये नांदेड शहरावर भारतीय जनता पक्षाचा आमचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या प्रसंगी सांगतो. त्यानंतर आमचे बापूसाहेब आहेत, मला काही बोलून किंवा तुमचे काय प्रश्न नाही आले नाही. आमच्या अजून चूक झाली. हो ना, आता तुम्ही भाजपमध्ये आलात. हो ना, मग त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये युती होती. 2017ला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना वेगवेगळ्या लढल्या. 2024, 25, 26च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न केले. भारतीय जनता पार्टीचे समन्वय समितीचे सदस्य आणि शिवसेना पक्षाच्या समन्वय सदस्यांच्या आमच्या 3 बैठकी झाल्या. या 3 बैठकीमध्ये जागा वाटपाची जी चर्चा आमची चालत गेली, काही ठिकाणी जागा वाटपाची चर्चा करत असताना त्यांची काही थोडी अवास्तव मागणी होती शिवसेनेची, आणि जवळपास 2-3 वेळेस आम्ही बैठका घेतल्या. शिवसेनेकडून दोन्ही आमदार, दक्षिणचे आमदार बोंडाळकर, उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख उमेश मुंडे, त्याचप्रमाणे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विनय गिरडे आणि गंगाधर बोडुरे हे होते. आणि भारतीय जनता पार्टीकडून आमचे शहराचे अध्यक्ष अमरराव जोरकर, मी स्वतः चैतन्य बापू देशमुख, त्यानंतर DP सावंत आणि दिलीप कंदकुर्ते. आमच्या या सगळ्या बैठकी झाल्यानंतर जेव्हा आम्ही त्यांना प्रस्ताव दिला की बाबा तुम्हाला आम्ही उत्तरमध्ये जवळपास आम्ही 6 ते 7 जागा देऊ आणि दक्षिणमध्ये तुम्हाला 6 जागा देऊ, यावेळेस त्यांनी काय सांगितलं की बाबा तुम्ही आम्हाला 25% वाटा द्या. 25% वाटा देतो असताना आम्ही त्यांना असं विचारलं होतं किंवा जसं भारतीय जनता पार्टीने मुलाखती घेतल्या उमेदवारांच्या, आमच्याकडे मुलाखतींच्या मागण्याची संख्या ही जवळपास 521 आणि त्याच्यापेक्षा जास्त होती. आणि आम्ही ह्या महापालिकेच्या निवडणुकीची तयारी करत असताना प्रत्येक प्रभागातून आम्ही डाटा गोळा केलेला आहे, रीतसर उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि मुलाखती घेऊन मुलाखतीच्या असणाऱ्या उमेदवारांच्या नाव आम्ही सर्वेमध्ये टाकलेली आहेत. इथपर्यंत आमची प्रोसेस झाली होती. पण भाजप आणि सेनेची ही नॅचरल युती असल्यामुळं आम्ही तुमच्याकडे प्रस्ताव घेऊन आलो. तुम्ही अशा प्रकारच्या काही मुलाखती घेतल्यात का, किंवा अशा प्रकारचा डाटा तुम्ही काही गोळा केला का, असं जेव्हा आम्ही त्यांना सांगितल्यानंतर ते म्हणले की आम्ही मुलाखती घेऊ, आमच्याकडे सुद्धा मुलाखती संख्या आलेली आहे. पण ज्या पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे आमचा डाटा ठेवला त्या पद्धतीने त्यांच्याकडून आम्हाला डाटा आपल्याला उपलब्ध झाला नाही आणि वेळेअभावी त्यांनी आम्हाला नंतर संपर्क केला नाही.
आमच्याकडे प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवाराची संख्या जास्त असल्या कारणाने आणि प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवार आमच्याकडे असल्या कारणाने आमची युती होऊ शकली नाही. या युती न होण्याचे कारण बाकी अन्य असं कोणतेही नाही. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना RPI आणि आम्ही हे मिळून लढतो. आणि आपल्याला माहित आहे की या महाराष्ट्रामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं संयुक्त सरकार आहे. अशा परिस्थितीमध्ये असताना या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस विरोधी पक्षाच्या मध्ये असताना दुर्दैव की काँग्रेसला ह्या महापालिकेमध्ये काही प्रभागामध्ये उमेदवार सुद्धा भेटले नाहीत. काँग्रेसची अशी अवस्था आहे की काँग्रेसकडे ना नेता आहे ना कार्यकर्ता आहे. आज भारतीय जनता पार्टीकडे केंद्रामध्ये नेता आहे, महाराष्ट्रामध्ये नेता आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सक्षम नेता आहे. असं असताना येणाऱ्या काळामध्ये ही जी महापालिका आहे या महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल असा आम्हाला विश्वास आहे. आणि पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा महापौर या नांदेड शहरामध्ये बसल असा आम्हाला विश्वास आहे. भारतीय जनता पार्टीचे पूर्ण कार्यकर्ते एक संघपणे ह्या निवडणुकीमध्ये जात आहेत. आणि आपल्याला कळेलच की 15 तारखेला किंवा जेव्हा 16 तारखेला निकाल येईल तर ह्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निवडून भारतीय जनता पार्टीचा महापौर इथं बनल. बंधू आणि माझी एक बहिणी आलेली, माझी ताई आली. जाहीरनामा प्रकाशन 1 जानेवारीला नव्या वर्षानिमित्त भाजपाचे ज्येष्ठ नेते आदरणीय भंडारी सर यांच्या माधवरावजी भंडारी सर यांच्या हस्ते झालेला आहे. अशोकरावजी चव्हाण साहेब, खासदार अजित गोपठणेजी आणि सर्व मान्यवर उपस्थित होते. हा जाहीरनामा तयार करताना याविषयीची जी मेहनत घेणे आहे ती सर्व भारतीय जनता पक्षाने माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली या जाहीरनाम्याचं 10 वेळेस वाचन, पठण, तज्ञ लोकांना दाखवून त्यांच्याकडून सल्ले घेणे, आदरणीय नंदू कुलकर्णी सर असतील, बाळासाहेब पांडे असतील, चेतनबाबू देशमुख असतील किंवा अन्य काही मान्यवर मंडळी असेल, या ज्या भाजपातल्या लोकांकडनं सगळी माहिती संकलित करून आम्ही हा जाहीरनामा तयार केलाय. हा जाहीरनामा तयार करताना आम्ही नागपूर आणि इंदोर या 2 ठिकाणी जाऊन आलो. त्या ठिकाणी जे जे चांगलं आहे, दुर्दैवाने नागपूर इंदोरला घटना घडली, 14 लोक दगावल्याची बातमी आली. पण तो एक योगायोग समजा त्यांच्या आम्ही स्वच्छतेसाठीच फक्त गेलो होतो. त्यांच्या पाण्याच्या वाटपाच्या प्रश्नावर आम्ही ते गेलेलो नव्हतो. त्या स्वच्छता आपण पाहून आलो, ते प्रयत्न करूया. आणि या जाहीरनाम्यात मांडलेली प्रत्येक गोष्ट ही सत्य वास्तवाशी धरून असून माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये, मग ते काँग्रेसमध्ये असताना असो की मग भाजपने आल्यानंतर असो, त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात म्हटलं होते की रेल्वेची गाडी चालण्यासाठी एका मजबूत इंजनाची गरज असते, पॉवरफुल इंजनाची. ते इंजन म्हणून अशोकराव चव्हाण साहेबांनी जिल्ह्याच्या विकासाचं काम केलंय. त्यामुळे यातला प्रत्येक अक्षर वास्तव सत्य अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादानं केलेल्या कामाचं प्रतिबिंब आहे. ते जरी काँग्रेसमध्ये त्या काळात होते तरी सुद्धा त्यांचे इतर पक्षांशी म्हणजे भारतीय जनता पक्ष, शिवसेनेच्या लोकांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्या माध्यमातून मग अहिल्याबाई होळकरांचा स्मारक असेल किंवा आम्ही जे आपल्या हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांचा पुतळा असेल किंवा त्यानंतर महात्मा बसवेश्वर यांचा या ठिकाणचा तुम्हाला सर्वांना दिसणारा समतेचं प्रतिबिंब असलेला महात्मा बसवेश्वरांचा पुतळा असेल की मा जिजाऊ सृष्टी असेल. मा जिजाऊ सृष्टीमध्ये तर आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब गेले होते. पण चित्रफीत हे कापायला गेले होते, फीत कापायला उद्घाटनाची, म्हणजे सगळं तयार झालं होतं. आणि त्यानंतर मग आमच्या कार्यकर्त्यांनी काही पैशाची मागणी केली, त्यांनी तात्काळ मंजुरी दिली असं म्हणाले. त्यातले किती पैसे आले थोडं तपासून पहा आणि त्यानंतर मग कोणालाही प्रश्नाचं उत्तर सहजरित्या कळेल. त्यानंतरचा पुढचा जो आहे याचं सुद्धा हे 2017 नंतर झालेलं काम आहे, आधीचं काम नाही. आपल्या मोहिनीताई येवणकर महापौर असताना त्यांच्या काळात उद्घाटन झालेलं आहे. म्हणजे 2012 ते 17 आपण पुन्हा टाकलो असं जे काही लोक म्हणतायत त्याला हे छान उत्तर आहे. राजश्री शाहूमानाचा पुतळा सुद्धा 2017 ते 22 मध्ये झालेला आहे. आपण जे कॉमन मॅनचा मागे संकल्प केला होता 2017 मध्ये, त्याची सुद्धा प्रतिकृती आपण हे 17 ते 22 याच काळात केलेली आहे. हे जे शहराच्या सौंदर्य स्थळामधला हा जो ट्रॅक दिसतोय आपल्याला,
हा ट्रॅक सुद्धा एडीसीच्या मार्फत एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून तत्कालीन बांधकाम मंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी 1350 कोटी रुपये मंजूर करून घेतले होते आणि त्या योजनेमधलं हे सुद्धा काम आहे. त्यामुळे कुणीही श्रेय घेण्याचा प्रश्नच नाही. हे बाकीचे हा जो प्रकल्प आहे हा सुद्धा साहेबांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आपण हा लटकणारा पूल पाहतोय म्हणजे सिलिंगच्या धर्तीवरचा ग्राम म्हणजे आपल्या महानगराशी संलग्न आहे ते सुद्धा आपण दाखवलेलं आहे. यातलं प्रत्येक काम न काम सगळ्यात मोठा आक्षेप आता आपण चर्चा करण्यात होता की हा फोटो का टाकला, कारण हा फोटो 2012ला होता, 2017ला होता आणि आताही होता. दरम्यानच्या काळामध्ये केंद्र शासनाकडून राज्य शासनाकडून आलेल्या क्रीडाविषयक निधीतून त्यातली बरीच उभारणी झालेली आहे. पण इतक्यावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट सामने घेणं शक्य नाही आणि हे करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला केंद्राकडे आणि राज्याकडे या मदतीची हे करावं लागेल, आपल्याला मागावं लागेल मदत आणि त्या मदतीतून पूर्ण करून येणाऱ्या काळामध्ये 2 ते 3 वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एक तरी सामना ते नसेल तर आयपीएलचा का सामना ते पूर्ण झाला पाहिजे. म्हणून आपण काम पूर्ण करा असं म्हणतं. स्टेडियम करायचं आपण बरोबर नाही, स्टेडियमच्या अंतर्गत काम पूर्ण करा असा सर्व विषय घेतलेला आहे. त्यामुळे हा जाहीरनामा परिपूर्ण केवळ भारतीय जनता पक्षाने जनतेच्या हितासाठी जनतेच्या कल्याणासाठी